माझ्या सासूबाईने गावाकडून आळूची पानं पाठवून दिली होती, तर चला म्हटलं आळूवडी बनवूया. 20 ते 25 पानं असतील. ही पानं स्वच्छ पाण्याने चांगली धुवून घ्यायची 2-3 वेळा. धुवून झाली की चांगली निथळून ठेवायची. चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, एका साईडला निथळायला ठेवायची. आणि ती पानं निथळसर दुसरीकडे आपण त्याचा मसाला बनवून घेऊ. पानाचा आवारचा जो देठ असतो ना, दांडा, तो काढून घ्यायचा. म्हणजे पानं सपाट होतात, चांगलं बेसन पीठ द्यायला लागतं. ते वाटण्यासाठी घेऊ आपण 10 ते 12 मिरच्या, 1 गड्डी लसूण आणि थोडंसं जिरं. ते मिक्सरमधून वाटून घेऊया. हे बेसन पीठ आहे. 3 ते 4 चमचे तांदळाचे पीठ टाकले आहे, वड्या मस्त कुरकुरीत होण्यासाठी. त्यात आपण वाटलेली जी मिरची लसणाची पेस्ट आहे ती टाकून घेऊ. त्यात गुळाचं आणि चिंचेचं पाणी टाकून घेऊ. थोडेसे तीळ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर. माझी पानं जास्त असल्यामुळे माझी क्वांटिटी जास्त आहे सगळ्या सामानाची. तुम्ही तुमच्या पाण्यात 10, 5 किती असेल त्यानुसार तुम्ही तुमचं बेसन पीठ वगैरे सगळं या. त्यात पाणी टाकून घेऊ. आता माझ्याकडून हळद राहिली होती टाकायची, तर मी त्यात हळद टाकून घेते. हळद टाकायची आणि ते मिश्रण चांगलं मिक्स करायचं. लागन तसं थोडं थोडं पाणी टाकीत जायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. बेसनाचा असा गाठोडा नाही राहिला पाहिजे, त्यात व्यवस्थित सगळं मिश्रण मिक्स झालं पाहिजे. तुम्ही पाहू शकता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालं आहे. आता ते मिश्रण अळूच्या पानांना लावून घ्यायचं. असे एकाखाली एक पानं टाकीत जायची आणि त्याच्यावर ते बेसन पीठ त्याला लावत जायचं. बेसन पीठ भरपूर लावायचं, असं कमी नाही लावायचं. बेसन पीठ कमी लागलं की ते घशात कापत्या पानं. मग पानांच्या आता दोन्ही साईडनी कढाया ज्या आहेत त्या दुमटून घ्यायच्या, म्हणजे त्याला व्यवस्थित आकार येतो. आणि त्याचे रोल बनवीत जायचे गोल गोल. आता हे आपल्या आळूच्या वडीचा रोल तयार आहे. तो आता आपल्याला स्टीम करून घ्यायचा, वाफवून घ्यायचा. तुम्ही कशात पण स्टीम करू शकता. माझ्याकडे इडलीचं भांडं होतं तर मी इडलीच्या भांड्यात स्टीम करायला ठेवलं. नाही तर तुम्ही आपले चाळण असते चाळणीसुद्धा वाफवून घेऊ शकता वड्या. इडलीच्या भांड्यात ठेवून द्यायचं. ते राहिलेलं थोडं बेसन पीठ होतं ते लावून घेतलं त्याला वरून आणि झाकण ठेवून त्याच्यावरती काही जड वस्तू मांडायची नाही. त्यातून जी हवा वाफ आहे ती बाहेर जायची नाही. आपल्या वड्या लवकर शिजतील. तुम्ही पाहू शकता वड्या छान शिजलेल्या आहे मस्तपैकी वाफेवरती. आता त्या थंड व्हायला ठेवून द्यायच्या. फ्रीजमध्ये ठेवू शकता, बाहेर ठेवू शकता, कुठे पण. आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत. आता त्या कापून घ्यायच्या. थंड झाल्यामुळे त्या सहज कापता सुद्धा येतात. पहा किती छान वडी कापता येते आणि खूप छान आकार पण आलेला आहे त्याला. किती छान वडी आहे. आता अशा प्रकारे सगळ्या वड्या कापून घ्यायच्या. आणि मी काही ह्या शॅलो फ्रायसुद्धा केलेल्या आहे, काही डीप फ्रायसुद्धा केलेल्या आहेत. जसे तुम्हाला आवडतील तसे तुम्ही त्या पद्धतीने करून घेऊ शकता. कढईमध्ये डीप फ्राय केल्यात तेलामध्ये आणि तव्यावरती शॅलो फ्राय केलेले आहेत काही. तुम्हाला जसं वाटेल तुम्ही तसं फ्राय करून घेऊ शकता. तर ही तयार आहे आपली मस्त क्रिस्पी आळू वडी. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.